तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात येणाऱ्या कुसुंबा बुद्रुक येथे आदिवासी तडवी भिल्ल समाजाच्या वतीने भव्य सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या सोहळ्यात समाजातील अनेक मान्यवर नेते मंडळी व नागरिकांनी मोठ्या उत्साहात उपस्थिती लावत नवदाम्पत्यांना शुभ आशीर्वाद दिले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नशीर तडवी हे होते, तर उद्घाटन सेवानिवृत्त DYSP रशीद तडवी यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी विशेष अतिथी म्हणून अखिल भारतीय युवा अध्यक्ष नवी दिल्ली यांनी आदिवासी तडवी भिल्ल समाजाच्या प्रश्नांवर भाष्य करत आगामी जनगणनेच्या पार्श्वभूमीवर समाजाने एकजूट राहण्याचे आवाहन केले। या सामूहिक विवाह सोहळ्यात एकूण 15 जोडप्यांचा विवाह संपन्न झाला। संपूर्ण पाहुण्यांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली। काही व्यावसायिकांनी थंड पेय व कोल्ड्रिंक्सचे स्टॉल लावले होते। आयोजकांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने कार्यक्रम पार पाडत समाजासमोर आदर्श निर्माण केला। साधेपणा, सामाजिक बांधिलकी आणि अनाठायी खर्चाला फाटा देत पार पडलेल्या या सोहळ्याचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे। MCN न्यूज मराठीकरिता फिरोज तडवी, यावल। ऑनलाईन फॉर्म बघायचा किंवा तो फॉर्म बघायचा तर 13 नंबरच्या मुद्द्यावरती 2 नंबरच्या कॉलमला जमाती जनजाती ST जे असेल तिथे टिक करायला लावा, तर ते आपल्या आदिवासींच्या घरांची जनगणना पूर्ण होईल। आणि आपली मागणी आहे 1951 पर्यंत आदिवासींना धर्मकोड होता। आदिवासी जमाती आपल्या महाराष्ट्रामध्ये, त्याच्यातून मग त्याच्या पुढे जात जमात हे नाही, मग जमात मध्ये आपण आदिवासी तडवी भिल लिहायचं, आदिवासी पावरा लिहायचं, आदिवासी भिल लिहायचं, आदिवासी कोकणी कोकणा लिहायचं, हे आपण विसरू नका। तर तुम्ही येणाऱ्या जनगणनेचा भाग व्हाल, नाहीतर येणाऱ्या जनगणनेतर तुम्ही या देशातून आउट होणार, हे तुम्हाला सांगतो। जनगणनेत सहभागी झाले, तुमच्या धर्माच्या कॉलम मध्ये आले तर तुम्ही टिकाल, नाहीतर तुम्ही या देशातले नाहीच असं समजून टाकतील आणि दुसऱ्या धर्मामध्ये तुम्हाला गणलं जाईल। त्यामुळे माझ्या समाजाला जर वाचायचं असेल, टिकायचं असेल, तर आपल्याला आपल्यामध्ये बदल करावा लागेल। मी काय बोलायचं, काही लोकांना राग पण येऊ शकतो, परंतु माझी विचारधारा आहे छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, कांतावीर, खाजा नाईक, राघोजी बांगरे, बिरसा मुंडा ही विचारधारा आहे माझी। जर ती विचारधारा मी माझ्या डोळ्यासमोर घेतलेली, त्यांनी जर आपल्याला वाचवण्यासाठी रक्ताचे पाठ वाहिले, समाजासाठी छातावरती गोळ्या घेतलेल्या, ती समाजासाठी हस्ता हस्ता मिळते, आपण आपल्याला समाजामध्ये बदल